आता सणासुदीच्या बायका काय करत असतील आणि मी काय करते बघा, म्हणजे अगदी पहाटे 5 वाजता उठून इकडं भांडी करून ही सगळं आवरायला लागले होते. कारण आता रात्रीचं बऱ्यापैकी धूळ काढली होती. पण ही बाकीची जी काही धूळ राहिली होती ती काही शांत बसून देत नव्हती बरं का. आता डीप क्लिनिंग तर नाही म्हणता येते, पण वरवरचीच क्लिनिंग केली होती. कारण अजून बरंच फर्निचरचं काम राहिलं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता वरवरचं क्लिनिंग करावं. आता माझ्या तर अक्षरशः धुळीमुळे डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली होती बरं का. चहा घेतला, त्याचबरोबर ना खिचडी केली आणि त्यानंतर ना मग आता आम्ही आवरून जाणार होतो वारुळाला. आता वारुळ तर आपल्या घरामागच आहे, त्याच्यामुळे काही जास्त लांब जायचं नाही बरं का. आता मैत्रिणी मिळून आम्ही सगळ्या वारुळाला गेलो, तिथं पूजा केली आणि त्यानंतर ना आता पूजा करताना तर गर्दी नव्हती, पण 5 मिनिटात अगदी एवढी गर्दी झाली होती बरं का. आता पूजा तर छानपैकी झालीच होती. परत ताईदुदूंनी केली आणि थोडासा बायकांनी इकडं फेरसुद्धा धरला होता बरं का. आता फेर धरून झाला. परत आमची इकडे चौघींची फुगडी, त्याचबरोबर ना दोघीच फुगडी खेळू आणि फुगडी खेळून एवढी ताण लागली होती ना, पाणी पण आमचा खेळ काही बंद नव्हता बरं का. मस्त आजचा दिवस एन्जॉय केला आणि चला तर मग बाय.